नमस्कार मित्रांनो, माझ्या ह्या YouTube चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहे बोकडाच्या मुंडीचा रस्सा आणि फ्राय। अगोदर मुंडीची रेसिपी टाकलेली आहे। ती रेसिपी आणि ही रेसिपी थोडासा फरक आहे। ती रेसिपी झणझणीत रस्सा बनवलेला आहे अगोदरची मुंडी। आताची मुंडी मी तुम्हाला मुंडी फ्राय आणि मुंडीचा रस्सा दाखवणार आहे। मी आत्ताच बाजारातून ताजी बोकडाची मुंडी आणल्या, तुम्ही बघून घ्या मित्रांनो। हे बघा, ही बोकडाचे 4 पाय येतात। एक मुंडी घेतली का त्याच्याबरोबर 4 पाय येतात। ताजी बाजारातून आत्ताच बोकडाची मुंडी आणलेली आहे। आपण चूल पेटवून चुलीवर ही मुंडी भाजायची जाळी ठेवून घेतलेली आहे। आता आपण ही 4 पाय अगोदर ठेवून घेऊया, नंतर मुंडी भाजून घेऊया। चुलीवर मुंडी बघा छान भाजत्या आणि चुलीवर भाजलेल्या मुंडीचा रस्सा एकदम टेस्टी लागतोय। असं भाजताना ना असं फिरवून घ्यायचं। आता इकडून फिरवून घेतलं ना, थोडस गरम झालं कवरचं कातडं आणि त्याची केस व्यवस्थित निघते। ते तुम्ही असं चिमट्याने धरून भाजू शकता या। हे बघा, थोडस गरम झालं ना, असं घासलं ना एकदम स्वच्छ निघतंय। बघा है ना, छान निघतंय। जास्त वेळ ठेवायचं नाही। पाय भाजून घेतले तर आपण आता मुंडी भाजून घेऊया। मुंडी ठेवल्या आता जाळीवर। हे बघा पाय कसं भाजले ते। हे पाय गरम झालं का नाही, तुम्ही छोटासा दगड, हातोडी, आपल्या घरात काही चेचायचं असते ती घेऊ शकताय। मी आपली फोकायची फुकणी आहे ती घेत्या। असं हाणलं ना ह्याच्या नक्की निघते त्या। बघा हो, ह्याच्या नक्क्या काढायच्या। गरम झालं की लगे निघते ते। बघा असं निघालं का नाही, छान येते। असं काढायचं। तसंच हाणून मी घेतले त्या। बघा ह्याचे पण तसं काढले नाहीत का, 4 पण पायाच्या मी स्वच्छ नक्क्या काढून घेतले त्या। आता आपण ह्याला मीठ, हळद आणि पीठ लावून स्वच्छ धुवून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये। भाजून तयार आहे 4 पाय। आता आपण मुंडी ठेवल्या, पटकन मुंडी भाजून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही पण नक्की करून बघा। जरा गरम झालं का नाही की असं निघतंय, कातड जाग्यावरच राहतंय की असं निघते। हे बघा असं गरम करायचं आणि स्वच्छ काढून घ्यायचं। चाकू घ्या, उलटण घ्या, काही घेतलं तर चालतंय। असं घातलं ना पटापटा निघतंय। अजिबात केस राहत नाही मुंडीला। आता स्वच्छ झाल्या बघा मुंडी, पूर्ण अशी काढल्या। कुठं राहिले ते का बघायची केस त्याची थोडीशी। जरा राहिल्यासारखं असं वाटलं तर थोडस जाळावर ठेवून घ्यायचं, त्या जाग्याची निघते ती। पूर्ण निघाल्या आता। ही धुतल्यावर पांढरी शुभ्र निघते मुंडी। तर मुंडी भाजून आपण ह्याच्यातलं सगळं केस खरडून काढलेले आहेत। आता आपण शिंगाय तिथे इथं हाणायचं। इथं हाणलं का निघते गरम झाल्यामुळं। पायाची नक्की कशी निघाली का नाही तसं हे बी निघतं यावा। हे बघा आता आपण धुवून घेऊया। अगोदर आपलं नॉर्मल पाण्याने धुवून घेते मी। बस ही ज्वारीचे पीठ घेतलंय, 1 चमचा मीठ टाकून घेतलंय, अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। ज्वारीचं पीठ, मीठ आणि हळद हे मिक्स केलंय। आता ह्यानं आपण मुंडी धुवून घ्यायची आहे। ह्यानं ह्या मुंडीची घाण, काळपटपणा, चिकटपणा पूर्ण सगळा जातोय आणि ह्याचा वास येत नाही बिलकुल कसलाच। एकदम स्वच्छ मुंडी होत्या बघा। तुम्ही पण असंच धुवा। आपण आता स्वच्छ धुवून घ्यायची। आता शेवटच्या पाण्याने धुतल्या बघा मुंडी, एकदम पांढरी शुभ्र निघाल्या। असं सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण पटकन फोडून घेऊया। ही जर सुतूर असाच हाणला तर चेंदा होऊन सगळीकडे उडते, म्हणून मी असं हातोडीने हाणून 2 भाग करून घेणार आहे।
मुंडी फोडलेले आहे मित्रांनो, बघून घ्या. आता आपण ह्याच्यामधला मेंदू काढून घेऊया. मेंदू म्हणजे बोकडाच्या मुंडीतला भेजा, त्याला मेंदू बोलतात. बघून घ्या मित्रांनो, मुंडी फोडून तयार आहे. आपण आता ह्याला हळद मीठ लावून घेऊया. ते बघा, 1 चमचा हळद घेतल्या, टाकल्या 1.5 चमचा हळद टाकल्या, 2 चमचा मीठ टाकले, सुकं खोबरं आणि खडी मसाला बारीक केलेला आता टाकले. आता आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट केलेली आहे, ती पण ह्याला मुंडीला लावून घ्यायची आपण. आता हे असं मसाला आणि हळद मीठ असं व्यवस्थित सगळं लावून घेऊन का नाही, ही मुंडी आता चुलीवर शिजायला टाकली का नाही, मस्त ह्याची रशी उतरत्या आणि कालवण एकदम टेस्टी होतं. या पिठवून चुलीवर पातेल ठेवलेलं आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. 3 ते 4 चमच तेल टाकले मी. शिजवून घ्यायचं, आपण परत फोडणी द्यायची आहे त्याला. तेल तापलेलं आहे. आता आपण मटण टाकून घेऊया. असं तेल भरपूर सोडून अशी मुंडी हे तेलामध्ये टाकली ना, पाणी लवकर टाकायचं नाही. तेलामध्ये असं व्यवस्थित मुंडी हलवून घ्यायची. मसाला मीठ हळद व्यवस्थित लागतंय, बघून घ्या. आता ह्याच्यामध्ये ना पाणी लवकर सोडायचं नाही, असं झाकायचं आणि थंड पाणी ह्याच्यात वतलेलं पाटीत गरम होईपर्यंत आतमध्ये पाणी सुटून छान शिजतंय. आता चुलीवर आपण मुंडी टाकल्या, ही कंप्लीट 30 मिनिटात शिजून तयार होत्या मुंडी. हे बघा, मुंडी शिजायला टाकून 30 ते 45 मिनिटं झाले. ते खूप छान शिजल्या, मऊ. जास्त मुंडी शिजली का रसा छान होतो. या आता आपण ही मुंडी शिजल्या, ह्याच्यासाठी ही मसाला करून घेऊया. मसाला बघून घ्या. 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय, 3 चमचे जिरे घेतले, 10-12 मिरे घेतलेत, 5-7 लवंगा घेतल्यात, दालचिनीचे तुकडे घेतलेत 5-7, हिथं आलं लसूण आणि कोथिंबीर. आता आपण ही मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया आणि ह्या शिजलेल्या मुंडीला फोडणी देऊया. कारण हे आता मटणाला आपण फोडणी देऊन सुकी मुंडी बनवणार आहे आणि ह्या रसा पातळ रसा बनवायचा आहे. आता ह्या रशाला आपण फोडणी देऊन घेऊया. हा मुंडीचा रसा आहे, मुंडी अलग काढलेले आहे. हा पिवळा रसा, ह्याला आपण आता फोडणी देऊन घ्यायसाठी फोडणी देणार आहे. ही बघा, कढईमध्ये तेल टाकून घेऊया. 3 ते 4 चमच तेल ओतलेलं आहे मी. तेल गरम झाले, कांदा टाकून घेऊया. आता टमाटर टाकून घेऊया. मसाला बारीक करून घेतलाय. अर्धा मसाला आपण रशाला टाकूया, अर्धा मसाला मुंडी फ्रायला टाकूया. ही गरम मसाला आहे, रेडीमेड गरम मसाला टाकून घेऊया. मिरची पावडर आहे, आपण कट येण्यासाठी टाकणार आहे. रस्सा बनवायचा आहे झणझणीत मुंडीचा, त्यानं कट छान येतो. या हे चवीसाठी काळं तिखट टाकायचं आहे, 1 फुल चमचा आहे. आता फोडणी छान भाजलेली आहे. आपण ह्याच्यातला रस्सा ह्याच्यामध्ये टाकून त्याची गिरवी तयार करून घेऊया. गिरवीला मस्त कट आलाय, तेल सुटले गिरवीला, छान गिरवी तयार झालेली आहे. अशी गिरवी तयार करून फोडणी दिली ना, मुंडीचा रसा झणझणीत गावरानी रस्सा बनतोय. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अशीच फोडणी देऊन बघा, अशी गिरवी तयार करून फोडणी द्यायची. बघा मस्त झाले. ही पटकन चुलीवर ठेवून घ्यायचं, ह्याला एक उकळी मारून ठेवायचा. रस्सा आपला तयार झालेला आहे.
आता रश्श्याला उकळी आल्या. आता आपण रस्सा उतरून ठेवूया. मुंडीचं मटण आपण सुकं करून घेऊया. आता मुंडीचा रस्सा आपण बनवून तयार केलाय. आता उतरून ठेवलाय रस्सा. आता इथं सुकं करायला मी कढई ठेवल्या. सुकं करण्यासाठी काय करणार आहे बघा. सुक्यासाठी मी 1 टमाटा उभा चिरून घेतलाय. 2 कांदे उभे चिरून घेतलेत. 3 चमचे तेल टाकले. तेल तापले बघा कढईमध्ये. आपण कांदा टाकून घेऊया. थोडासाच कांदा लाल होऊ द्यायचा. लगेच टमाटर टाकून घ्यायचं. अर्धा मसाला ठेवलेला आपण आता मुंडीला टाकायसाठी. मिरची पावडर 1 चमचा टाकून घेऊया. घरी बनवलेलं काळं तिखट 1 चमचा टाकून घेऊया. मोठा चमचा आहे. ह्या मुंडीला चव येण्यासाठी मुंडीचा थोडासा 1-2 चमचा आपण रस्सा ओतून घेऊया, कारण टेस्टी लागतं या. थोडस गरम पाणी सोडून घेऊया. अशी मस्तपैकी गिरवी तयार करून ह्याच्यामध्ये आपण ही मुंडीचं मटण टाकून घ्यायचं. गिरवी छान तयार झालेली आहे. मस्त शिजल्या. 5 मिनिट गिरवी शिजवून घ्यायची. आता आपण ह्याच्यात हे मुंडीचं मटण टाकून घेऊया. अशी एकदा मुंडी तुम्ही बनवून बघा मित्रांनो. खूप टेस्टी लागत्या. मी त्यावेळेसच टाकणार होती, पण ती रस्सा टाकलाय झणझणीत. आता ह्याचा रस्सा पण केलेला आहे आणि मुंडी फ्राय पण केलेली आहे. तुम्ही बघू शकताय. गिरवी आपण 5 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. गिरवी मध्ये आता मटण टाकलेलं आहे. शिजलेलं मटण टाकलेलं आहे. फक्त 5 मिनिटं ठेवायचं आणि उतरून घे. मुंडीची रेसिपी तयार झालेली आहे. आपण मुंडी फ्राय अलग केलेले आहे आणि रस्सा अलग केलेला. झणझणीत गावरान रस्सा मुंडीचा आणि मुंडी फ्राय केलेली आहे. बघून घ्या मित्रांनो. ही मुंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.